संसार तमसूर्या अपरमवीत परमवीर्या तरुण तरतुर्या लालनलीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन चंदना आराध्यलिंगा नमो चतुर्जित चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेद् कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशु जय दे आपुला सौरसु जय सारस्वती प्रवेशु वाळगाहियाती जी दैविकी उदार वाचा जय उद्देशु दे नाभिकाराचा तव नवरसदीपांचा भावलाभे या प्रिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखिया ते अंगीकारी तो वाचस्पदे सिकरी प्रबंधुडा हा विठवा दयावरी झळके की हा पद्मकरू माथा पालुके तो जीवची परिमुके महेशेशी एवढे जिये महिमेचे करणे देवाच्या बळे वानुनी कवणे काय सूर्याच्या अंगावरले लागतसे येऊदा कल्पतरुवरी फुलोरा काय सेणी पाहुणे क्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासुदेवू चंद्राते कायसे चर्चावे अमृताते घेऊदे रांधावे गगनावरी उभावे खडे केली तैसे श्री गुरुचे महिमान आकैता खेळसे साधन हे जाणून आम्ही मन निवांत केले तरी प्रज्ञेचे नियथिले पणे श्री गुरु सामर्थ्यान रूप करू म्हणे तरी ते मोत्यास भिंग देणे तैसे होईल साडे पण दर्याळ जगवणी तैसी सुतीची ही बोलणी याची माथा देवीचे चरणी हेची वरे माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान जीवन सुखमय आनंदमय करण्याकरता ज्ञानेश्वर अर्जुनाला देवानी जीवन सुखमय व्हावं आनंदमय व्हावं आपल्या जीवनातले अधिकार कळावे आपल्या जीवनातलं दुःख जावं आणि देवाशी त्या शक्तीशी ऐक्य व्हावं म्हणून गीता सांगितली ही गीता ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी आपल्यासारख्या सर्व समाजासाठी तिथे जात नाही पात नाही उंच नाही नीच नाही भेट नाही अशा सगळ्यांना सामान्य लोकांसाठी मराठी भाषेमधून काहीतरी उपलब्ध करून दिली तर सर्वांनी जवळ बसायला बरं होईल पुढे बसले म्हणजे मला पण बरं वाटलं तुमच्याशी संवाद साधायला काय बोरिंग प्रोग्राम नाहीये तर यांसाठीच आहे जेवढं तुम्ही बसलं मला पण कनेक्टिव्ह वाटेल कनेक्टिव्हिटी येईल ते बोलले आपण भक्ती करतो खरीच भक्ती आहे का आपण देवळात येतो कशा करताय तू सांग सामान्य भक्त म्हणून काहीतरी मिळावं कळते ना मराठी थोडं कळायला लागेल सामान्य भक्त कसं काय काय विचार करतो देवा काहीतरी भेटू दे बरं का काहीतरी भेटू दे देव म्हणते जाऊ दे आलाय ना हे बघा सनातन संस्कृतीचं दैवत इतकं शेवटी सर्व ठिकाणी देव एकच आहे पण सनातन संस्कृतीमध्ये देवाचं आणि भक्ताचं नातं खूप घट्ट आहे काय घट्ट आहे ते देव आणि भक्ताचं नातं आहेच सुरुवातीला पण आई आणि मुलाचं नातं आहे
जगामध्ये सर्व ठिकाणी देव वसतिगृह आहे, पण भारतामध्ये देव आई आहे. म्हणून आपल्या देशाला सुद्धा आपण भारत माता म्हणतो. काय म्हणतो? म्हणून देवाचं आणि भक्ताचं नातं इथे कसलंय? आई आणि मुलाचं आहे. मग आई मुलाला घाबरते का स्वतः जवळ येण्याकरता? घाबरते का? मग देवाकडे येण्याकरता भीती नसलीच पाहिजे. तो माझा आणि मी त्याचा, हा त्यामागचा भाव आहे. भाव काय आहे? तो माझा, आम्ही सगळ्यात म्हणतो आम्ही देवाचे, आम्ही देवाचे, आम्ही देवाचे. पण देवाला वाटतं का तो माझा? देवाला हे वाटण्याकरता आपली ही योग्यता आपण वाढवायची असते. म्हणून सामान्य भक्त काहीतरी मिळावं, काहीतरी प्राप्त व्हावं. देव म्हणतो चला याची इच्छा पहिली पूर्ण करू. कारण तो लौकिक मागत असतो. देवाला भक्त काय मागतात? सध्याच्या काळात सांगतो, मुलाला नीटनेटकी वधू मिळावी. कोणी म्हणतं मूल प्राप्त व्हावं, कोण म्हणतं सत्ता प्राप्त व्हावी, कोण म्हणतं धन प्राप्त व्हावं, कोण म्हणतं आरोग्य प्राप्त व्हावं. ज्या सगळ्या गोष्टी संपणार आहेत, सगळ्या गोष्टी जाणार आहेत, अशा मर्यादा गोष्टी मागतो. थोडासा वरचा म्हणजे याचा अर्थ अध्ययन केलेला तो देवा, तो पण मागतो ना आमच्यासारखा, आपल्यासारखा. देवा आहे ते स्थिर राहू दे बरं का. काय म्हणतो? पहिला भक्त काय म्हणतो? काहीतरी. दुसरा पद्धतीचा भक्त काय सांगतो? आहे ते स्थिर ठेव. मला सांगा, पृथ्वी तरी स्थिर आहे का? पृथ्वी स्थिर आहे? स्वतः भोवती फिरते तर फिरतेच, सूर्याभोवती फिरते. काय गंमत आहे? स्वतः भोवती फिरावं ना, बरोबर की नाही? सूर्याभोवती का फिरावं? सूर्याभोवती फिरते. बरं, सूर्याभोवती फिरते ठीक आहे, तिथपर्यंत बरं वाटलं. चंद्राला येऊन फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सकट ती काय करते? काय करते? तर ती चंद्रालाही घेऊन फिरते. गंमत अशी आहे की हा जसा निसर्गाचा चमत्कार आहे, हा जसा निसर्गाचा चमत्कार आहे, तसं भक्ताचं आहे. भक्त काय सांगतो? आहे ते तिथून राहू द्या. तर ते म्हणतो माय बाप्पा, तसं जर असतं तर जन्मलेलं मूल एका दिवसाचं 1.5 फुटाचं ते कधीच 6 फुटाचं झालं नसतं. बघा आपली मागण्याची प्रक्रिया अशी. 1.5 फुटाचं मूल 6 फुटाचं झालं असतं का? परिवर्तन जीवन आहे, परिवर्तन ना जीवन, परिवर्तन जीवन. म्हणून सांगायचं या सीमेमध्ये काय सांगावं? अफाट ज्ञान, भक्ती, प्रेम आपल्या ग्रंथांमध्ये. ग्रंथाचा संत आहे जगामध्ये. कोण आहे संत? माणसांमध्ये ते अवतरित झाले काही प्रमाणामध्ये, पण मूळ संत जर शोधायचे असेल तर ग्रंथांमध्येच आहे. फक्त आपण आपले ग्रंथ उघडून बघितले पाहिजे. पहिले कळणार नाही, ग्रंथ कळणार नाही. आपली योग्यता जेव्हा वाढेल, आपली योग्यता आपोआपच डोळ लागेल. लहान मुलं, मला आठवतं आमच्या एक नातेवाईक आहे, 2 वर्षाचं मुलं आहे, त्याला तो आ ई किंवा एबीसीडीचे ते चार्ट लोकांनी गिफ्ट केले. त्याला काही कळत नसते, ए बी सी डी काही कळतंय का? त्याची पातळी वाढली, योग्यता वाढली, आपोआप कळू लागलं. ए आ ई. कसं आपली पातळी वाढली की आपल्याला देव आपलासा होत जाईल. तोपर्यंत आपण हे खेटे घालण्याचं आयुष्य कुठेतरी कळावं. रोजच खेटे घालून काय होत आहे? पूर्णता होत नाही. का होत नाही? तर आपल्याला कुठेतरी चुकतंय. मरोडून निर्णय जायचंय, रोज चुकून साकेनाक्याच्या बसमध्ये बसता आणि साकेनाक्याला पोचतात. येईल ती बस बघता, कधी साकेनाक्याला जाता, कधी कोल्याला पोचता. अहो जायचंय कुठे? अंधेरीला. मग काय ज्ञान नाही? अंधेरीला जाणारी बस कुठली इथं ज्ञान नाही. बसमध्ये बसतायत, प्रवास करतायत, तिकीटही फाडतायत, पण पोचत नाही.
आपले होते की नाही सत्य? आपण सगळं करतोय, लहानपणापासून देव सगळं गोष्टी करतोय, पण त्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही. ती अवस्था म्हणजे काय अवस्था? काही न मागणे. जे दिले ते सर्व माझ्यासाठी भरपूर आहे, कारण प्रत्येकासाठी देवाने प्रत्येक वेगवेगळं लाट वाढलेलं आहे. म्हणून ही प्रस्तावना आजच्या पहिल्या दिवसाची ज्ञानेश्वरीमध्ये आज ज्ञानेश्वर महाराज कशी काय बोलताय, काय विषयावर सांगताय, त्याच्यावरती चिंतन करू. आपल्या गप्पा मारण्यापेक्षा संतांच्या विषयाच्या चिंतन झालं. देख पागा किरीटी आश्रम धर्माचे रहाटी, विधी मार्गा कसवटी जे आपणच होती. यजन करिता कौतुके, तीही वेदाचा माथा तुके. क्रिया फळेसी उभी टाके पुढा दया. देख मागे किरीटी म्हणजे अर्जुना बघ ऐक, आश्रम धर्माची राहटी, आश्रम धर्माची राहटी, विधी मार्गा कसवटी. आश्रम धर्मामध्ये जेव्हा आपण जीवन जगत असतो, वेगवेगळ्या विधी असतात, मुलंबाळं असतात, कामधंदा असतो. अर्जुन म्हणाला राज्य चालवायचंय, राजा आहे ना, राज्य चालवायचंय, प्रजेचं हित अहित पाहायचंय. तेव्हा काय करावं? हे सोडून तुझ्याबरोबर येऊ का? हे सोडून तुझी भक्ती होईल का? ते बोलले नाही, असं नाही होऊ शकत. या संसारामध्ये राहून तुम्हाला भक्ती करण्याचा अधिकार मी देतोय, आणि कुठली भक्ती त्या अवस्थेपर्यंत पोहोचवणारी. तेव्हा कोणी पोहोचलेत का? हो बोलले पोहोचलेत ना. जसं सोप्या पद्धतीने सांगतो, कारण काय, मूळ माहिती मूळ भक्ती आपल्याला रुजावी. फक्त त्याची भाषा, ते तत्वज्ञान मांडण्याची पद्धत, त्याच्यामध्ये सगळ्यांचा घोळ चाललाय. लोकांना कळेल ते सांगायला पाहिजे, लोकांना कळेल त्या भाषेमध्ये कळत सांगितलं पाहिजे. एक आंब्याचं झाड होतं, एक आंब्याचं झाड होतं, आणि मे महिना असा आंबा तिला होता, केशरी आंबा, हापूस आंबा, आणि झाडावरची फळं बघून एका मुलाला वाटलं काय हे आंब्याचं कौतुक आहे, या आंब्यापर्यंत कसं पोहोचावं? आंब्याचं उंच आहे. तो बघत होता लांब उभा राहून झाडाकडे. एक पक्षी आला, पोपट, पुढं 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 असतो गेला, आंब्याच्या एका फांदीवरती बसला, आणि खाली वाकून तो आंबा तोडून लागला. आणि जसा तसा तो त्याच्या साल बाजूला करून त्याला स्वाद घेऊन घ्यायचा, तसाच तो आवाज पण करायचा, आनंदी व्हायचा पोपट, आनंदी झाला. त्या मुलाला वाटलं काय हा पोपटाचं भाग्य आहे ना, मला जर पंख असते तर मीही असा उडत जाऊन आंब्याचा स्वाद घेतला असता. हे योग्यांचं काम काय असतं, प्रत्येक काळाची भक्ती असते. योगी मुनी त्या काळात कशी भक्ती करत होते, तप लावायचे. आपल्याला एक दुसरा उपासही जमत नाही, आपण कसं जप करणार, संकल्प करणार. एक संत महात्मे आपल्या देवाच्या भेटी करता त्या मागायला निघाले होते. मुलाकडे बघितलं, त्या पक्षाकडे बघितलं, निरीक्षण केलं, त्या मुलाजवळ गेले. बाळा आंबा खायचाय का? तेवढे खायचा आहे, पण तुम्ही तोडून दिला तर मी खाणार नाही, मला माझ्या शक्तीने खायचा. पोपट जर स्वतःच्या शक्तीने किंवा स्वतःच्या पंखाने किंवा स्वतःच्या जोरावर आंबा खातो, मी काम करून कुणाची लाचारी बंद करावी, मीही तसाच तप करेल, जप करेल, आणि पंख धारण करून बोले बाळा असं नाही होऊ शकत. मनुष्य जन्माला आहे, पक्षाच्या जन्मात तर नाही. पण
त्या भांतीवर असं करता 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 पुढे वर जा, हळूहळू हळूहळू हळू एका भेंडी वेळे ती गोष्ट प्राप्त होईल. या भांतीवर त्या भांतीवर त्या भांतीवर त्या भांतीवर जाता जाता आंबा हातात येईल. जो अशक्य प्राय होता आंबा तो शक्य झाला की नाही. म्हणून संसारात राहून सुद्धा परमार्थ योग्य पद्धतीने आणि त्या अवस्थेपर्यंत घेऊन पोहोचला जातो हे सांगितलंय आपल्या ग्रंथामध्ये. आपल्या संतांनी, महाराष्ट्रातल्या संतांनी त्याचा कौतुक विशेषत्वाने केले. काय करायला पाहिजे? संसारात राहा, योग्य मार्गाने जर कमवा, कमवलेलं जास्त असेल. कुणाला आजकाल काय झालंय, कुणालाच दर जास्त वाटत नाही. पण ज्या दिवशी खिशामध्ये पैसे आहेत आणि ते तुम्हाला लपवण्याचे वाटतात, समजायचं जास्त आहे बरं का. खिशात पैसे आहेत, पर्समध्ये आहेत किंवा बँकेत आहेत, वाटतात लपवावे. कुठे लपवावे? मग सीएला सांगितलं जातं, सर इस्टँडरी 20,000 रुपये ह्या वर्षी 20,000 जास्त घ्या, पण एवढी जरा पैशांची कुठेतरी मार्ग लावून द्या. तेव्हा समजायचं आपल्या जीवनामध्ये जास्त आले. म्हणून जास्त आलेलं सगळं वाटण्याचा प्रयत्न करायचा नाही. एवढे काय दानपुरी नाही. मंदिरामध्ये, वैष्णवांमध्ये जे सेवा करतायत, कुठे ना कुठे अपघात कधी देणाऱ्यांच्या लाईनीमध्ये आपला नंबर यावा का घेणाऱ्यांच्या लाईनीमध्ये यावा. देवाने तुम्हाला देणारं बनवलंय का घेणारं बनवलंय? काय बनवलंय? देणारं बनवलंय ना. पण देणारं बनवलं असताना हात मागे का द्यावा? इथलं नाहीच, इथली माती उचलावी तिथे द्यावी. इथं कमवलं तिथं वाटून टाकावं, कारण आपण सगळं निघून जाणार आहोत हे लक्षात घ्या. आता पहिला दिवस आहे, प्रस्तावनेचा दिवस आहे. हे लक्षात घ्या. आपण किती आपल्या शरीराला नटवतो, कपडे घालतो, सुंदर दिसण्याकरता ब्युटिशियनकडे जातो. चांगलंच असलं पाहिजे नक्कीच. सुंदर दिसण्याकरता थोडंफार मेकअप असावा, चांगलं खावं, चांगलं प्यावं, मिनरल वॉटर्स प्यावं. पण एक लक्षात घेतलं ना तुम्ही, हे शरीर काळाच्या ओघात सारखं संपत चाललंय. आपल्या हित लक्षात येत नाही. आपण शरीरात कमवतोय आणि शरीर सारखं काळाच्या ओघामध्ये आपलं वय वाढत चाललंय. आपण वाढतोय, साजरी करतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू म्हणजे काय? तुमच्या हॅपी म्हणजे आनंदी जीवनाचा दिवस, जन्मदिवस. पण आनंदी केव्हा? जेव्हा कळलं की माझ्या जीवनातले एवढे दिवस संपले. 21 वर्षाचा झाला मुलगा, 21 वर्ष आयुष्यातले संपले. काय केलं 21 वर्षासाठी? 21 वर्षामध्ये खूप काय केलं. शिक्षण घेतलं, पदवीपर्यंत पोहोचलो, आता नोकरीही मिळाली. म्हणजे कुणाकरता केलं? शरीराकरता केलं. हो ना. देशाकरता काय? अजून देशाकरता काय नाही, शरीराकरता केलं. पण शरीर काळाच्या ओघामध्ये चाललंय की लोक ऐकतच असाल. मित्र काल बसला होता, बोलता बोलता दोघ जण चांगले हॉटेलमध्ये पार्टी केली आणि तोच मित्र दुसऱ्या दिवशी नव्हता. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. म्हणून सोडायचं काहीच नाही, पण सुटलं भरपूर जाईल. सोडायचं काहीच नाही, पण सुटलं आपोआपच जाईल. फक्त योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने भक्ती केली पाहिजे. देवाला मागण्याकरता देवाकडे जाऊच नका. सांभाळा देवाला. देवा काय भाग्यवंत आहे मी, एखाद्या फकीराच्या झोळीमध्ये 1 रुपया सुद्धा नाही, पण माझ्याकडे 100 रुपयाची नोट आहे. काय भाग्यवंत आहे. म्हणजे म्हणतात काही लोक कुष्ठित भावने म्हणतात की हिंदू लोकांना वाटतं की हिंदू लोकांचे काय मनस्थिती आहे की जसं आहे तसं राहा. पण एक लक्षात घ्यायला, पुढचा भाग तुम्ही सांगत नाही. तो पुढचा भाग असा आहे, ज्याला भक्ती करायची
ज्यांना भक्ती करायची त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये काय करायचंय, आहे त्या परिस्थितीमध्ये ऍडजस्ट करत आपलं जीवन काढायचंय. याच्या त्याच्यावरती हात मारायचा नाही, त्याच्या कामावरती, त्याच्या घरावरती, त्याच्या धनावरती. हे जर केलं तर त्याची मानसिकता काय, चित्त शुद्ध होत नाही. चित्ताची शुद्धता धनाच्या शुद्धतेने होते. म्हणून भक्ती करण्याकरता काही वेगळं करायचं नाही, काही वेगळं करायचं नाही, तर भरपूर काय करायचं. मराठी भाषा आहे, मराठी भाषेचं खूप कौतुक आहे. शिकल्याशिवाय कळणार नाही त्याचं कौतुक काय सांगावं. करायचं काहीच नाही. मी म्हटलं महाराज करायचं काहीच नाही, वेगळं काही करायचं नाही. न लगे दंडन गुंतणे ते काही साधनाची नाही आकाठी. काही शरीराला दंड देऊ नका, मुंडन करू नका, काही वेगळी साधनं करू नका. फक्त हे बालेश्वरा मी तुझा आहे, फक्त तू माझा म्हण. हे बालेश्वरा मी तुझा आहे, तू फक्त माझा म्हण. बस झाली भक्ती. एका अरण्यामध्ये एक लाकूड तोडायला होता आणि काय झालं, एक जुनं मंदिर काळाच्या ओघामध्ये लोकांपासून दूर झालं. म्हणजे मंदिरच तिथेच होतं, तर लोक तिथे निघून गेली, तिथे जंगल वाढलं आणि त्या लाकूड तोडायला ते मंदिर भेटलं. योगायोग ते शिवाचं मंदिर होतं. लाकूड तोडायला वाटलं की आपल्याला अधिकार नाही तिथे जाण्याचा, तर त्या काळामध्ये जात पाहिली जायची. आपल्याला अधिकार नाही, काय करावं, जावं ते नाही. नंतर विचार केला की कोण आहे बोलणार, इथे ना कोणी भटजी, ना कोणी पुजारी आपला अडवणार आहे. गेला आतमध्ये, पायरीला नमस्कार केला, कारण पायरीपर्यंतच पोहोचण्याची योग्यता होती पहिली. पायरीपर्यंतच लोक पोहोचायचे, देवळाच्या गर्भगृहामध्ये जाता येईल. गेला घाबरत घाबरत. पाला पाचोळा होता, त्याला वाटलं साफ करावा ना, कोण आहे आपल्याशिवाय करणार, करून टाकावा. पाला पाचोळा साफ केला. ज्या पद्धतीची फुलं पावला दिसली, ज्या पद्धतीचं पाणी बाजूला मिळालं, ते आणलं शिवाला आंघोळ घातली. आता शिवाला आंघोळ घालायची का, आपण म्हणतो ना शिवाला आंघोळ घालायची, शिवाला पाणी द्यायचं. जसं आपण स्वच्छ होतो तसं देव स्वच्छ करायचा, ही आपली प्रक्रिया आहे. देव त्याच्याकडे आणलेला आंघोळ घातली, फुलं सजवलं वगैरे आणि अशीच सेवा करू लागला, सेवा करू लागला. काय झालं, असा राजाही त्या राजाचा शिकारी करता त्या वनामध्ये आला आणि भरकटला, अंधार झाला आणि तोही शिवभक्त होते. राजा संध्याकाळची वेळ, शिवालय भेटलं होतं. राजाने तिथे जाऊन पूजा करण्यासाठी सगळं साहित्य आणावं शोधून जंगलामधून, सगळं आपल्या शिपायांना सांगितलं. तेवढ्यात हा थोडा आपला पानांचा हार घेऊन आला. आज फुलं नाही भेटली, आंब्याची पानं होती. धावत धावत, कारण रोजच आता काय कोणी अडवणार नव्हतो. माझा पालेश्वर, मी त्याचा तो माझा, या भक्तांनी गेले. अरे बाप्पा उशीर झाला बरं का. हार घातला, मिठी मारली, अडवणार कोण नव्हतं, मिठी मारली. हे राजाने बघितलं. राजा म्हणला कसली भक्तीच करतोस, तेव्हा असं देवाची पूजा करतात का. ते बोलले मायबाप कोणीच नव्हतं, चुकलं असेल बरं का, क्षमा असावी. बोले बरं मी कशी पूजा करतो. आणि मग देवानी राजाच तो, राजाने आपल्या राज्यामधून सगळं ऐश्वर्य मागवलं आणि महादेवाची पूजा सुरू केली. आता राजाची पूजा कशी असेल, पूर्ण मंदिराला स्वच्छ केलं, धुवून फुलांच्या माळा घातल्या, मंदिराला अत्तराच्या समयामध्ये अत्तर ओतलं
आणि देवाला सुवर्णालंकारासहित पूजा सुरू केली. काय केलं? सुवर्णालंकारासहित पूजा केली. या लाकूड तोडायला खूप वाईट वाटलं. काय वाईट वाटलं? त्याला पूजा करता आली येणार नाही म्हणून नाही, आपल्याला अशी करता आली नाही म्हणून, आपल्याला नटता आलं नाही म्हणून. विषय काय चालला आपला? आपण आपल्या शरीराला कसं नटवतो ना, नटवतोच आहे, पण ते काळाच्या ओघात सहज चाललंय हे आपण विसरतो. तसंच तो बोले ठीक आहे, पूजा करता नाही आली, बघण्यास तरी भाग्य मिळालं. आणि असं असताना भगवान शिव आणि पार्वती वरतून पाहत होते. बोले भगवंता, पार्वती माता बोले भगवंता बघा तो लाकूड तोड्या, किती प्रेमाने तुझं मंदिर शोधून काढलं आणि पूजा करत होता, पण राजा त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे बरं का. शिव म्हटले बघा, श्रेष्ठता पूजेवरून ठरली जात नाही, श्रेष्ठता भावावरून ठरली जात नाही. ते बोले असं कसं? राजाने आपलं पूर्ण ऐश्वर्य तिथे लावलं, पडायला लावलं. शिव म्हटले त्याच्याकडे ऐश्वर्य तर काहीच नव्हतं, माणसाकडे काही नसतं असं कधीच नसतं. माणसाकडे एक गोष्ट अशी आहे ना, ती जगामध्ये कुठेच नाही, ते हे प्रेम. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, गोष्टीमध्ये गोष्ट. बसमध्ये सगळे चालले होते, एक गरीब मुलगा बसमध्ये उभा होता, बसमध्ये चढला, सीट रिकामी बसला. पुढे बस गेल्यावरती जशी बस भरली तर एक वृद्ध माता त्याच्या बाजूला उभी राहिली, त्याने लगेच सीट सोडलं आणि त्याला बसवलं. पुढे गेलं तर आपण दुसरी सीट भेटली, तर त्याने तसंच केलं. एका माणसाने त्याला विचारलं, असं का करतोस? बोलले मला समाजाची सेवा करण्याकरता माझ्याकडे काही धन नाही, मला वाटतं मला काही सीट दुसऱ्याला देऊन सेवा करण्याचं भाग्य मिळालं, याच्या एवढं भाग्य कुठे मिळणार सेवा. आणि काय झालं? तेवढे भावाची सेवा असते, लाकूड तोडण्याकडे काहीच नव्हतं, पण त्यांनी पूजा करण्याची सुरुवात केली. अजूनपर्यंत काही लोकांनी याच्या अगोदर लोक आले असतील, पण मंदिराला दुर्लक्ष केलं असेल. कोण साफ करणार, कोण हा व्याप घेणार? आता या मंदिरामध्ये आज श्रावणासमोर सुरू झालाय, कमी व्याप असेल तुम्हाला वाटतंय? इथं सर्व महिला माता मनापासून हार बनवतायत, आपण येतो दर्शन घेऊन निघून जातो, पण इथे व्यवस्था इथली व्यवस्था, इथं स्वच्छता, सगळ्याची सोड बंदोबस्त कोण करतो? करतो ना कोणतरी, पाहिजे ना करायला. आपण मध्ये येतो नमस्शिवाय नमस्शिवाय, ते पण घाईघाईमध्ये लाईन लावून येतात, तेव्हा झालं. पण हे सकाळपासून गडबड असेल ना, 6 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून, तसं त्यांनी झटलंय त्या जगाला, म्हणून त्याचा भाव श्रेष्ठ. आईसाहेब म्हटले आपण राजाने सुद्धा सर्वस्व अर्पण केले. बोलले तसं काही करू नकोस. काय ते त्या खुर्चीची गोष्ट आली आता. तसं त्या मुलांनी बसमध्ये सीट आपली दुसऱ्या प्रवाशांना दिली होती. ते म्हणजे थांब जरा, उजव्या पायाचा अंगठा दाबला देवानी, दाबल्याबरोबर इथे भूकंप झाला मंदिराच्या ठिकाणी आणि सगळं हलायला लागलं. हलायला लागल्याबरोबर राजा बरोबर आलेली सर्व प्रजा मंदिरात आपल्या सामाना सगळं बाहेर पडून गेली. राजाने गडबडी करून बाहेर निघून आला. मंदिर जर एवढं जुनं जर आपल्या अंगावर पडलं तर आपण राहू का? बघा काय शब्द होता, मंदिर जर आपल्यावरती पडलं तर आपण जिवंत राहू का? आपल्याकडे म्हण आहे, सिर सलामत पगडी हजार. पण हे व्यावहारिक दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे, भक्तीमध्ये नाही. जर मंदिर आपल्यावर पडलं तर आपण राहू का, हा विचार होता. आपण देव आहे त्याचं नाही. राजाला देवाची मूर्त दिसली, देव दिसला नाही, समजायला पाहिजे. आपला जो वाटायचा महादेवाचा नाही, हा विचार एक क्षण सुद्धा आला नाही. आणि मंदिर हाताने बघितल्या बरोबर या लाकूड गोळा परत आपण गेला
केला आणि शिवाच्या लिंगाच्यावरती झोपला. माझ्या देवाला लागू नये, पहिल्याला लागावं तर मला लागावं, मग देवाला लागावं. काय भाव आहे आपली भक्ती कुठली आहे? काय कुठल्या प्रकारची भक्ती करता? देव देव नाही तर भाव देव आहे. काय देव आहे? काय देव कोण आहे? भाव देव आहे. दगडामध्ये मूर्ती कोरतात, मूर्ती कोरल्यावरती त्याची प्राण प्रतिष्ठा करतात, आवाहन केलं जातं नामस्मरणाने की देवा हे ईश्वरी तत्व सर्व ठिकाणी सामावलेलं आहे, ते विशेषत्वाने त्या मूर्तीमध्ये प्रगट व्हावं. भक्त येतात, मग देवाला भक्तांना देवाबद्दल आस्था निर्माण होते मनामध्ये. हा सिद्धिविनायक पावतो बरं का? हा सिद्धिविनायक पावतो बरं का? सिद्धिविनायक कोण आहे? गणपती बाप्पा. आणि तुमच्या घरातला कोण आहे? तो पण गणपती बाप्पा. मग हा गणपती बाप्पा घरी आणता आणि दर्शन तिकडे का जाता? तू पावतो, तो पावतो, मग हा कोण आहे? तुला पाहू सावत्र भाऊ कोण आहे? हा पण गणपतीच आहे. नाही पण आम्ही काय करतो, इकडे आणला 2 दिवसांनी सिद्धिविनायकला जातो. ते मला कळलं नाही का? नाही तो पावतो. अरे हा का नाही? बरोबर आहे, पावतो. कारण भाव देव आहे तिथे. काय देव तुझा? भाव. सिद्धिविनायक पावतो. लालबागच्या राजाच्या चरणावर डोकं ठेवलं, आमचं सगळं दुःख सुख करता आणि दुःखाचं हरण करतो तो गणेश. गणांचा अधिपती तो गणपती. आणि अशा त्या गणपती जर एवढा मोठा तर त्याच्या आई वडील केवढे असतील? तिथे आईसाहेब बसलेले आहेत आणि भगवान बालेश्वर आपल्या भक्तांच्या ओढी करता. खरं सांगू, रोज भेटावर का, पण आपण भेटतो तरी माहिती श्रावणामध्ये सोमवारी. वर्षभर वाट बघतो तुमचा. या जरा बालेश्वरामध्ये श्रावण सोडून येत जा. तर माझा बसा गोकुळ देवाला बघा जरा नाईट ड्रेस मध्ये, नेहमीच एकदम पोशाखामध्ये बघता. एक दिवस येऊन भेटा. कोणी नसेल तेव्हा मिठी मारता येईल, नाही तर आपल्याला आपणच चला पुढे पुढे. बरोबर, कधी कधी तेव्हाही भेटलं पाहिजे. म्हणून त्या भक्ताची लाकूड तोड्याची जी भक्ती जी अवस्था आहे ती आपली प्राप्त व्हावी त्याकरता ग्रंथ हेच संत आहेत. आणि ग्रंथांचं आजची प्रस्तावना आहे. सांगायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराज, माझं आयुष्य संपेल तोपर्यंत एक अध्याय संपणार नाही. पण कसं आहे, लोकांना लिंक पाहिजे पहिले ऐकण्याची. लिंकनी जर दर सोमवारी ऐकत गेले तर आपण पुढे पुढे त्याचा प्रस्तावना करत राहू. 7 ते 8 वाजेपर्यंत हा महोत्सव आहे. त्याला कार्यक्रम नाही म्हणत आपण, कार्यक्रम म्हणजे महोत्सव आहे. शब्द बदलावे त्याला सगळ्यांनी, त्याच्यामुळे आपला भाव निर्माण होतो आपल्यामध्ये. अजून काय 7 ते 7:45 पर्यंत आपण त्याच्यावरती भक्ती प्रेम याच्यावरती बोलणार आहोत. आणि 7:45 ते 8 वाजेपर्यंत नामस्मरण करणार आहोत. मागच्या वर्षी पण इथे ज्ञानेश्वरी प्रवचन झाली, सेवा घडवून घेतली. पण यावर्षी असं वेगळा विचार केला की लोक भरपूर युट्यूब चॅनलला वगैरे ऐकतात. काही लोकांना काही ज्ञानाची काही कमी नाही, कुठे रोज ऐकतच असतात. पण नामस्मरण लोकांचं घडत नाही. त्यामुळे लोक म्हणतात आम्ही मोबाईलला ऐकतो. ते नामस्मरण तुम्ही करताय, पण तुम्ही ती अवस्था प्राप्त का करत नाही? कारण नामस्मरण करण्याकरता संख्याबळ लागतं. कारण आपण पुढचा आपला भाव जर डगमगला तर दुसरा करत असतो, ते आपल्या कानात आलं. म्हणून नाम संकीर्तन, त्याला कीर्तन म्हणतात. म्हणून ते नाम संकीर्तन आपण आता 15 मिनिटं करणार आहोत. तर त्याकरता सगळ्यांनी मस्त आनंदामध्ये टाळ्या वाजवायच्या, डोलायचं. कोण आजूला बाजूला माझ्या काय करतंय? तुम्ही बेल वाहणार ना, हे नाम एक नाम घ्या, एक बेल व्हायला जायला. नामाचा बेल शिवाला आज आपण मनाशी काय नामस्मरण केलं? नमः शिवाय. मग त्यांना काय केलं? आपण नमस्कार केला. आता त्यांना काय आवडतं किंवा ते काय करतात ते आपण करायचं. नामस्मरण काय
नामस्मरण करणार आहोत, करणार आहोत. तर आता त्याच्यामध्ये आपण नामस्मरण करणार आहोत. किती ज्ञान वाटावं, किती ऐकावं, त्याच्यापेक्षा काय करावं. तर आता आपण सगळ्यांनी एकदम आनंदामध्ये मोकळ्याने भजन करायचं, लागायचं बिलकुल नाही. तर आपण घ्या.
आहे नामस्मरण ही पूजा आहे कलियुगामध्ये श्रेष्ठ भक्ती ही नामस्मरण आहे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण नामस्मरण संपलं नाही अजून आरती करतो थांबायचंय ना श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम मला आपल्या आवडीची भजन आहे आणि याच्या सोडून पुढे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय
नामसंकीर्तनामध्ये